देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असतानाच आता त्याचे पडसाद ठाण्यातही उमटू लागले आहेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात आंदोलन छेडले आहे. ठाणे महाविद्यालयाबाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची तसेच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली. याच पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. या आव्हानाला ठाण्यात किती प्रतिसाद मिळतो आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थी व पालकांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा मोर्चा असेल. अपेक्षाच्या पलीकडे महाराष्ट्रातला सगळ्यात आतापर्यंतच्या इतिहासातला हा मोर्चा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि या तरुणांना तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. हे घाबरणारी पोरं नाहीत. काल त्या एका मुलीनं पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहिली आणि जेवढी पोरं त्या व्हॅन मध्ये होती त्या सगळ्यांना बाहेर सोडावं लागलं पोलिसांना. एक वेळ येईल यातली अनेक मुलं तर पोलिसांची मुलं आहेत. आंदोलनाला येणारी अनेक मुलं ही पोलिसांची देखील मुलं आहेत, राजकीय नेत्यांची देखील मुलं आहेत. आज पोरं घरात ऐकत नाहीयेत, ही मुलं उद्या रस्त्यावर देखील ऐकणार नाहीत. त्यामुळे आत्ताच सरकारच्या हातात आहे की सरकार पडायच्या आधी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, नाही तर उद्या भारी पडेल.